मित्र हो, आपण आज आलेला आहोत हा रत्नागिरी ते नागपूर असा महामार्ग जाणारा, याच्यातला हा मिरज ते पंढरपूर म्हणजे अंकली पासून सुरू होणारा हा रस्ता जो आहे तो पंढरपूर पर्यंत जाणारा हा फेज आहे। आपण पाहू शकता की सरकारच्या भाषेत सांगायचं तर किती इथं गर्दी दिसते। या रस्त्यावरती जर तुम्ही पिकनिकला आल्यासारखं जेवायला जरी बसला तरी पण काही अडचण भासणार नाहीये। वाहनांची संख्या पहा किती आहे, या बाजूनेही पहा आणि त्या बाजूनेही पहा। अक्षरशः दुर्मिळ वाहने तुम्हाला इथे दिसतात। वाहनांच्या रस्त्याच्या मधोमध उभे राहून तुम्ही सैरसपाटा मारू शकता, एखादं रील करू शकता, अशी वाहनांची संख्या आहे। याच्यातून काय लक्षात येतं की आपल्याला हा रस्ता झाल्यानंतर पुन्हा कोणत्याही रस्त्याची आता गरज नाही आहे। कोणत्याही ठिकाणी नवीन रस्ता का केला जातो तर जर जुना रस्ता जो उपलब्ध असेल त्या ठिकाणी जर गर्दी होत असेल आणि गर्दीच्यामुळे पुन्हा जो वेग आहे प्रवासाचा तो जर मंदावला तर त्याच्यामुळे आपण त्या अडचणी दूर होण्यासाठी नवीन रस्ता, एक रुंद असा रस्ता करू शकतो। मुळात हा रुंद रस्ता, याच्यावरती दुर्मिळ वाहने असताना शक्तीपीठ महामार्ग जो आहे हा याचा अट्टा सरकार का करत असेल हे महाराष्ट्रातील जनतेने आपल्या डोळ्याने पाहावे। आणि आम्हाला सरकारला प्रश्न विचारायचा आहे की त्यांनी इथं यावं आणि मुळातच या रस्त्यावरती किती वाहने आहेत, किती वाहने जातात। जर वाहनेच नसतील तर रस्ता हा याचा टोल वसूल देखील होऊ शकत नाही। आणि असं असताना देखील पुन्हा एक नव्यानं 15 फूट उंचीचा असा शक्तीपीठ महामार्ग जो आहे हा शेतकऱ्यांची हजारो एकर जमीन आणि घेऊन त्यांचं जीवन उद्ध्वस्त करून काढून घेतली अल्पभूधार शेतकऱ्यांची, तर त्यांना कोणतेही उदरनिर्वाहाचं साधन राहणार नाही आहे। अशा वेळी तुम्ही लक्षात घ्या, हा विकासाची नावं जी सांगितली जातात ना, विकास हा काही जनतेचा दिसत नाही आपल्याला दिसतो तो विकास। नवीन शक्तीपीठ महामार्ग हा कंत्राटदारांच्या विकासासाठी दिसतो, जनतेच्या नाही आहे। जनतेसाठी उपलब्ध रस्ता जो आहे तो रिकामा पडलेला आहे। हा रिकामा रस्ता अक्षरशः वाहनांची वाट पाहतो हे आपण समजून घ्या। फील्ड वरचे ऑब्झर्वेशन आहे ते नोंदवतोय, तुम्ही स्वतःच्या डोळ्याने पहा। आपण या ठिकाणी आता हे कॅमेरा लावलेला आहे आणि पुढची 5-10 मिनिटं किती वाहने जातात हे तुम्ही तुमच्या डोळ्याने पहा कॅमेरामध्ये आणि तुम्ही स्वतः मोजू शकता। असा हा रिकामा रस्ता पडतोय आणि मग शक्तीपीठ महामार्गाचा अट्टास का सरकार करत असेल पहा। आपण काही इथं फील्डवरच्या रत्नागिरी नागपूर असा हा रस्ता आहे, याच्यामधील अंकली मिरजेपासून पंढरपूर पर्यंतचा हा जो फेज आहे याच्यातले काही ग्राउंड रियालिटी पाहिल्या। अगदी तुम्ही रस्त्याच्या मध्ये बसून तुम्ही एखादी डॉक्युमेंटरी चित्रित करू शकता। अशा पद्धतीने ते काय आहे की रस्ता हा रिकामा आहे, रस्त्यावरती अत्यंत दुर्मिळ वाहने आहेत। असं असताना याच रस्त्यावरती वाहने नसताना पुन्हा शक्तीपीठ महामार्ग जो आहे तो वर्ध्यापासून नागपूरपासून ते गोव्यापर्यंत आणण्यासाठीचा अट्टा सुरू आहे। जर बांधलेल्या मागच्या काही वर्षांपासून या रस्त्याची अवस्था ती असेल तर मग रत्नागिरी नागपूर हा जो गोवा ते नागपूर असा रस्ता आहे या शक्तीपीठ महामार्गाची अवस्था तुम्ही फक्त कल्पना करू शकता
की त्याच्यावरती कदाचित पैसे देऊन वाहने ओढून आणायला लागतील। इथेच तुम्ही येऊन या रिकाम्या रस्त्यावरती पिकनिकमध्ये येऊन जेवू शकता, आरामशीर बसून तुम्ही एखादी डॉक्युमेंटरी पण चित्रित करू शकता, असं वातावरण आहे। तुम्ही विचार करायला पाहिजे, सरकार विचार करायच्या मनस्थितीत नाही आहे, सामान्य लोकांनी विचार केला पाहिजे। 86,000 कोटी फक्त त्या शक्तिपीठ महामार्गासाठी घातले जाणार आहेत। आपल्या करदात्यांना, सामान्य नागरिकांना हे पैसे भरावे लागणार आहेत। या रस्त्यावरचा टोल देखील वसूल होत नाही। अशा अवस्थेमध्ये तुम्ही पहा, निसर्गाचा विध्वंस आहे, शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह हिसकावून घेतला जाणार शेतजमीतून, आणि पुन्हा करदात्यांच्या 86,000 कोटी रुपयांचा 5 वर्षात जर झाला तर, नाहीतर 86,000च्या दुप्पट पैसा एवढा लागेल। दिल्लीतल्या जे काही केंद्राचे काही NHIAचा जो दर आहे तो 1 किलोमीटरला 35 कोटी रुपये असा दर आहे खर्च, पण शक्तिपीठ महामार्गाला हे 107 कोटी दर सांगतायत, 1.25 सांगतायत। हे सगळे पैसे कुठे जाणार असतील? आपल्या स्वतःच्या मेंदूने विवेकाने विचार करा आणि तुम्ही ठरवा। स्वतः पहा, या रस्त्यावरती या, भेट द्या आणि ठरवा। धन्यवाद।